महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज आपण धम्म आणि राजकारणाची जे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी जी आवश्यकता आहे त्या विषयावरती चर्चा करणार आहोत. खरं तर ॲलिनेशन ऑफ कास्ट ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की चंद्रगुप्त मौर्याच्या राजकीय क्रांतीनंतरच भगवान गौतम बुद्धांची धार्मिक क्रांती झाली किंवा शिखांच्या क्रांतीनंतर या ठिकाणी धार्मिक क्रांती ही जी गुरु नानक, संत कबीर यांच्यामध्ये झाली किंवा महाराष्ट्रात देखील संतांची क्रांती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय क्रांती हे तितकंच महत्त्वपूर्ण उदाहरण बाबासाहेब देतात. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जी सामाजिक सुधारणांपासून सुरू होते ती राजकीय सत्ता हस्तगत करणे, समाजाची शैक्षणिक उंची वाढवणे, समाजामध्ये राजकीय भान निर्माण करणे आणि धम्म दीक्षा स्वीकारणे इथपर्यंत जाऊन पोचते. म्हणून बाबासाहेबांनी ज्यावेळेस सर्वप्रथम या चळवळीला सुरुवात केली आणि ब्रिटिश काउन्सिलमध्ये ते एक्झिक्युटिव्ह मेंबर म्हणून ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांची नेमणूक झाली त्यावेळेस त्यांनी पहिला जो लढा सुरू केला होता हा महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहाचा. आणि त्या तळ्याच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांनी एक वाक्य खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी सांगितलं होतं की फ्रेंचच्या राज्यक्रांतीतून आम्ही अनेक गोष्टी शिकलो, परंतु फ्रेंचची राज्यक्रांती ही फ्रेंचमध्ये समता निर्माण नाही करू शकली. या उलट रशियन राज्यक्रांती ही समता निर्माण करण्याचं काम करत आहे. परंतु रशियन राज्यक्रांतीमध्ये स्वातंत्र्य आणि बंधुता याचा अभाव आहे, मात्र फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये स्वातंत्र्य आणि बंधुता हे मात्र तितकेच महत्त्वपूर्ण घटक याची वृद्धी होत आहे. परंतु समता स्थापन ते करू शकत नव्हते. याचा अर्थ असा की मार्क्स आणि वेबर सारखे जे मोठे मोठे विचारवंत होऊन गेले ते आत्तापर्यंतच्या म्हणजे 1970च्या काळापर्यंतच्या अमेरिका आणि युरोपमध्ये जे विचारवंत झाले त्यांनी धर्माबाबतीत ज्या संकल्पना त्यांच्या होत्या त्या संकल्पना त्यांच्या हळूहळू बदलत गेल्या. त्यांनी असं भाकीत केलं होतं की धर्म काही दिवसांनी राहणारच नाही, धर्म पूर्णपणे नष्ट होईल. म्हणजे ज्या वेळेस उत्पादन शक्तीमध्ये इतकी भरमसाठ वाढ झाली आणि उत्पादन शक्तीमध्ये वाढ होत असताना जितके गतिमानतेने सर्वच प्रकारच्या गोष्टी बदलत गेल्या, सामाजिक गोष्टी बदलत गेल्या, राजकीय गोष्टी बदलत गेल्या, त्याचप्रमाणे आर्थिक गोष्टी बदलत गेल्या, ऐतिहासिक गोष्टी बदलत गेल्या आणि या सर्व गोष्टी इतक्या गतिमानतेने बदलत होत्या की जगामध्ये झालेली औद्योगिक क्रांतीचे जे परिणाम जे आहेत हे सर्वत्र हे आपल्याला पाहायला मिळत होते आणि ब्रिटिशकालीन भारतामध्ये त्याचे पडसाद हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. आणि म्हणून त्याच्यातूनच निर्माण झालेला मार्क्सवाद, त्याच्यातून निर्माण झालेली अनेक प्रकारच्या विचारधारा ज्याचा संबंध या औद्योगिक क्रांतीशी म्हणजे एकंदरीत स्वतंत्र मालकीत्व, दुसरी गोष्ट राष्ट्रीयत्व, तिसरी गोष्ट सत्तेचं विकेंद्रीकरण, चौथी गोष्ट अशा अनेक गोष्टी ज्या औद्योगिक क्रांतीच्या नंतर या जगामध्ये निर्माण झाल्या. आणि अशा काळामध्ये मार्क्स, वेबर किंवा कार्ल मार्क्स सारखे विचारवंत ही जगामध्ये जी मांडणी करत होते ती मांडणी म्हणजे पूर्णपणे सामाजिक विकासाची मांडणी होती. त्याचप्रमाणे या मांडणीमध्ये धर्म हा कालबाह्य होईल, धर्म हा नष्ट होईल अशा पद्धतीची विचारधारा देखील ही पाहायला मिळत होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या समग्र चळवळीचा अभ्यास केला त्यावेळेस यांचं जे म्हणणं होतं या दोघांचं किंवा अशा अनेक विचारवंतांचं की धर्म नष्ट होईल
परंतु बाबासाहेबांनी याविषयीचं केलेलं जे आकलन होतं की धर्म नष्ट नाही झाला तर धर्माचं स्वरूप बदलून गेलं. आणि जे धर्माचं स्वरूप बदललं ते बदललेलं स्वरूप हे पूर्वीच्या व्रतवैकल्यावरती किंवा पूर्वीच्या भक्तीवरती अवलंबून न राहता ते सामाजिक स्वरूपाचं होऊ लागलं. जिथे बिलीव्ह सिस्टीम संपून गेली, जिथे वैज्ञानिक दृष्टी म्हणजे सायन्स अप्रोच अशा पद्धतीने प्रत्येक माणूस विचार करू लागला. म्हणजे धर्म बदलला नाही, धर्म नष्ट नाही झाला, तर धर्माचं स्वरूप बदलत असताना त्याचा बेस जो आहे तो सायन्स अशा पद्धतीने पाहिला. आणि म्हणून आजच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैचारिक जे आकलन होतं, या वैचारिक आकलनाचा आपण अभ्यास करणे खूप आवश्यक आहे. आणि ते आकलन ते ज्या ज्या काळामध्ये ज्या ज्या परिस्थिती समोर ते तयार झालं होतं त्या त्या परिस्थितीचं ते उत्तर होतं. परंतु त्या आकलनातून आपल्याला एक वैचारिक नवी दृष्टी प्राप्त होऊ शकते, जी वैचारिक नवी दृष्टी आपल्याला या आधुनिक काळामध्ये आजच्या काळातील अनेक समस्या समजण्यासाठी, आजच्या काळातील राजकीय परिस्थिती समजण्यासाठी उपयोगी होऊ शकते. कारण की सध्याचा काळ या अत्यंत जलद गतीने, म्हणजे पूर्वी जितक्या जलद गतीने तो बदलत होता त्याही पेक्षा जास्त वेगाने हा काळ बदलत आहे. आणि हा काळ बदलत असताना आपली जी वैचारिक शक्ती जी आहे ती सर्वांगीण स्वरूपाची असली पाहिजे. आपली परिपक्वता, आपली मॅच्युरिटी, ही मॅच्युरिटी देखील तितकीच परिपूर्ण परिसिद्ध अशा पद्धतीची असली पाहिजे. आणि ही परिसिद्ध आचरण किंवा जीवनाची पद्धती जी आहे ही पद्धती आपल्याला नव दृष्टिकोन प्रदान करू शकते. कारण की ज्याप्रमाणे धर्म नष्ट झाला नाही तर त्याचे स्वरूप बदललं, या पद्धतीने धर्म म्हणजेच बाबासाहेबांनी धम्म या स्वरूपामध्ये बुद्ध धम्माची मांडणी करून माणसाच्या जीवनामध्ये नवे वैचारिक प्रवाह निर्माण केले. कारण की त्यापूर्वी देखील अनेकांनी ही मांडणी केली होती. बाबासाहेबांच्या अगोदर अयोध्येदास यांनी बुद्ध धम्माची मांडणी केली होती आणि ते सुद्धा अस्पृश्य होते. त्याच्या अगोदर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या साहित्यामध्ये आपल्याला भगवान बुद्धांचे विचार जे दिसतात ते या स्वरूपात दिसतात की भगवान बुद्धांनी ज्या पद्धतीने वैदिक धर्माला विरोध केला आणि वैदिक धर्माला विरोध केल्यानंतर भगवान बुद्धाने पूर्णपणे ईश्वराचं अस्तित्व नाकारलं, पूर्णपणे अनेक अशा गोष्टी नाकारल्या की जो त्या काळातील व्यवस्थेला दिलेला सर्वात मोठा तडा होता, एक प्रकारचा विद्रोह होता. आणि हा विद्रोह महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये मांडलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच की बौद्ध धम्म हा एक विद्रोही धम्म होता आणि या विद्रोही धम्माची मांडणी करत असताना बाबासाहेबांनी धम्म आणि राजकारण या दोन गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे. जर इथल्या समाजाची जर उन्नती करायची असेल, जे बहिष्कृत होते, जे अस्पृश्य होते, ज्यांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते, ज्यांना गावामध्ये फिरण्याचा पण अधिकार नव्हता, ज्यांना गावामध्ये जाऊन कोणत्याही राजकीय गोष्टीमध्ये सामील होण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना गावातील नद्यांचं पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना सार्वजनिक पाणवठ्यावरती जाण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना कोणत्याच स्वरूपाचे कोणतेच अधिकार नसताना केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष जन्माला आला आणि या महापुरुषाने समग्र आत्तापर्यंत होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या अस्पृश्यतेचे स्वरूप समजून घेऊन या अस्पृश्यतेतून सर्व समाजाची सुटका झाली पाहिजे, सर्वांना समान हक्क प्राप्त झाले पाहिजे, अस्पृश्य हे राजकीय सत्तेमध्ये तितकेच सहभागी झाले पाहिजे, त्यांनी माराच्या जागा काबीज केल्या पाहिजे, त्यांनी आपली प्रगती देदीप्यमान स्वरूपामध्ये केली पाहिजे. अशा स्वरूपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही त्यांनी स्वयं केंद्रीभूत राहून चालवली. त्यांना जे काही सहकारी लाभले त्या सहकाऱ्यांना सोबत करून त्या सहकाऱ्यांमध्ये अनेक लोक त्यांच्या काही भूमिकेशी सहमत असायचे, काही भूमिकेशी सहमत नसायचे, परंतु तरीही बाबासाहेब की मानवतेचं कल्याण करता किंवा इथल्या अस्पृश्य समाजाला त्याचे हक्क आणि अधिकार देण्याकरिता स्वतः झोकून देऊन ते काम करत होते, प्रचंड अभ्यास करत होते. त्याचं एकमात्र कारण की जोपर्यंत तुम्ही इतिहासाचं आकलन करत नाही,
जोपर्यंत तुम्ही इतिहास समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला नवी दृष्टी प्राप्त होत नाही या स्वरूपामध्ये. म्हणून बाबासाहेब देखील म्हणतात की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. याचा अर्थ नव्या स्वरूपामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही अशा प्रकारची दक्षता तो घेऊ शकतो आणि नवीन चळवळ गतिमान करू शकतो. म्हणून बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये एक सर्वात महत्वपूर्ण वाक्य त्या ब्रिटिशांसमोर आपलं म्हणणं सांगत असताना केलं होतं की आमच्या समस्या केवळ आम्हीच सोडवू शकतो व राजकीय सत्ता हाती आल्याशिवाय ते शक्य होणार नाही असे आमचे मत आहे. जोपर्यंत ब्रिटिश सरकार त्यांच्या सध्याच्या भूमिकेवरती ठाम आहे तोपर्यंत राजकीय सत्तेत आम्हाला वाटा मिळणार नाही. स्वराज्य मिळाल्याशिवाय राजकीय सत्ता आमच्या हाती येण्याची यत्किंचितही आशा आम्हास नाही. सत्ता ब्रिटिशांकडून हस्तांतरित होऊन आमच्या जीवनावरती हुकूमत गाजवणाऱ्या वर्गाकडे जाईल याची आम्हाला जाणीव आहे. या वर्गाने आमच्यावरती आर्थिक, सामाजिक, धार्मिक अशा अनेक अंगांनी अंकुश ठेवला आहे. म्हणजे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये गोलमेज परिषदेमध्ये हे मांडलेलं वक्तव्य किती सूचक अशा स्वरूपाचं होतं. आणि म्हणून राजकीय सत्ता हस्तगत करणे हे समस्त आंबेडकरवादी विचारवंतांचं किंवा आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचं अनुयायांचंही काम आहे. राजकीय सत्ता हस्तगत केल्याशिवाय गत्यंतर नाही अशा भूमिकेवरती प्रत्येक व्यक्तीने काम करणे खूप आवश्यक आहे. आणि धम्म हे त्याच्यासाठी पूरक अशी गोष्ट आहे. धम्म तुम्हाला सदाचरण शिकवतो, धम्म तुम्हाला एकजूट करण्यासाठी प्रोत्साहित करतो. धम्म एक संघ प्रणाली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण एकत्र राहू शकता. धम्म तुम्हाला कपोल कल्पित गोष्टीपासून दूर करण्यासाठी प्रोत्साहित करतो. धम्म तुमच्यामध्ये नवी वैज्ञानिक दृष्टी निर्माण करून देतो आणि धम्म तुमच्या आचरणातून तुमच्या जीवनाचा विकास करतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची जी निवड केली ही निवड करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की बौद्ध एक अशी आचरण पद्धती जी तुम्हाला एक आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्यामध्ये मदत करते. आणि म्हणून या दृष्टिकोनातून बुद्ध धम्माचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि इतकेच नव्हे तर त्याचं राजकीय जे महत्त्व आहे, जेव्हा व्यक्ती संघटित व्हायला लागतो, कारण संघटित होण्याशिवाय समाजाला, लोकांना पर्याय नाही. संघटन हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्यात महत्त्वाचा मौलिक संदेश जो आहे या समाजासाठी, तो संदेश हा आहे की शिक्षित करा. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला शिक्षित करणे हे किती गरजेचं आहे. पण ते शिक्षित करत असताना फक्त शाळेतलं शिक्षण घेऊ नका असं बाबासाहेब नाही म्हणत. बाबासाहेब असं म्हणतात की फक्त केवळ आणि केवळ शाळेतलं आणि उच्च जे शिक्षण आहे ते घेऊन पुरेसं आहे असं नाही. बाबासाहेब म्हणतात कारकून बनवण्यामध्ये मला कोणता रस नाही, कारण कारकुनाचा देखील सातत्याने त्याच्यावरती अन्याय होत असतो. म्हणून तुम्ही बघा, जे लोक सार्वजनिक ठिकाणी किंवा जे लोक अशा ठिकाणी नोकरी करतात त्या लोकांना तिथल्या जे काही संघर्ष तिथला जो असतो, जो त्यांच्या कार्यालयातला जो संघर्ष असतो, तो संघर्ष जातीय अशा स्वरूपातलाच तो असतो. जाणीवपूर्वक तुमच्यावरती जास्त काम देण्यात येतं, जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट करण्यात येतं, जाणीवपूर्वक तुम्हाला काही हक्कांपासून किंवा काही सूचनांपासून वेगळं ठेवण्यात येतं. आणि अशा परिस्थितीमुळे तुमच्याशी जातीवाद होतोय का नाही होत हे तुम्हाला कळत नाही, परंतु तुमच्याशी जातीवाद हा होतच असतो. जातीवादाची कन्सेप्ट ही आजही तशीच आहे. जर भारतीय संविधान जर बाजूला काढलं तर जाती अन्याय त्याच्या इतक्या जास्त प्रमाणामध्ये वाढतील की त्याची तुम्हाला कल्पनाच येणार नाही. आजही अनेक खेडेगावांमध्ये जयंतीचं गाणं वाजलं म्हणून लोकांवरती अन्याय अत्याचार करणारे, खून करणारे, निघृण अशा पद्धतीने मारून टाकणारी लोक आजही आहेत. खैरलांजी सारखी घटना महाराष्ट्राला आणि भारताला काळीमा फासणारी अशा पद्धतीची घटना ही कुठे होते? त्या महाराष्ट्रात होते, ज्या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे अशा ठिकाणी होते. इतकेच नव्हे तर सध्याचं झालेलं नांदेड या ठिकाणी जे एका मुलाला फरशाने मारून टाकलं, तिथली घटना काय सूचित करते? अशा अनेक अन्य अत्याचाराच्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. परंतु या अनेक घटनेतून आपण काही शिकत नाही. जोपर्यंत आपल्यावरती अन्याय अत्याचार होत नाही तोपर्यंत आपण जागृत होत नाही, तोपर्यंत आपण समाज या स्वरूपामध्ये विचार करत नाही. म्हणून आपण जागृत होणे हे आवश्यक आहे. बाबासाहेब असं म्हणतात आपल्या संरक्षणासाठी आपण सदैव जागृत असणे खूप आवश्यक आहे. आणि जर आपण आपलं संरक्षण करू शकणार नसेल तर आपल्या इतके पंगू आपणच आहोत. आणि म्हणून समाजामध्ये शिक्षित बना, शिकवा याचा अर्थ असा आहे की केवळ शाळे आणि कॉलेज इथले शिक्षण घेऊ नका, विद्यापीठांचं शिक्षण घेऊ नका. हे शिक्षण तर घ्या, पण त्याच्यासोबत सामाजिक शिक्षण घ्या.
प्रॅक्टिकली शिक्षण पण घ्या. अनेक ज्या काही विज्ञान शाखा आहेत त्याचा पण अभ्यास करा. कारण की प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही या शिक्षणाचा तुमच्यामध्ये अधिक आणि अधिक भर होत जाईल तितकी तुमची बुद्धी चाणाक्ष होत जाईल. प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमच्या बुद्धीचा कस लावून तुम्ही तुमचा विकास साध्य करू शकता. जेव्हा तुम्ही बुद्धिमान बनता तेव्हा कोणत्या प्रकारची गुलामगिरी तुमच्यावरती लादण्यात येऊ शकत नाही. तुमच्या बुद्धीच्या स्तरावरती तुम्ही प्रचंड प्रत्येक लोकांशी संघर्ष करायला तयार होऊ शकता. आणि म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं आहे की शिक्षण घ्या. याचा अर्थ कोणतं शिक्षण घ्या, तर जे समाजाला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणार आहे अशा प्रकारचं शिक्षण घ्या, ज्याच्यामध्ये तुमची उन्नती सामावली, ज्याच्यामध्ये समाजाची उन्नती सामावली, अशा प्रकारचं शिक्षण घ्या. आणि इतकंच नाही तर राज्यशास्त्राचं शिक्षण घेणं हे त्याहून जास्त महत्वाचं. हे राज्य कसं चालतं, या राज्यामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणचं इलेक्शन होतं, इथे अगदी ग्रामपंचायत पासून तर पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा विधानसभा, राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, इथल्या ज्या प्रक्रिया आहे निवडणुकीच्या ह्या समजून घ्या. हे प्रत्येकाने समजलं, हे प्रत्येकाला समजतं अशातला भाग नाही. मग जरी तो राजकीय नेता असला, जरी तो एखादा राजकीय पुढारी असला किंवा राजकीय कार्यकर्ता असला, तर त्याला या सगळ्याच गोष्टी समजतात अशातला भाग नाही. या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी त्याने स्वयं अभ्यास केला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करणे गरजेचं आहे. निवडून येण्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे. कुठे किती लोकसंख्या आहे, त्या लोकसंख्येमध्ये आपली लोकसंख्या किती आहे, इतरांची लोकसंख्या किती आहे, तिथे अशा पद्धतीने म्हणजे तिथे एखाद्या जास्त समाजाचं वोटिंग जर असेल तर त्यांच्याशी अलायन्स करणे आवश्यक आहे का नाही आहे याचं शिक्षण घेणे पण आवश्यक आहे. कारण की निवडणूक प्रक्रिया ज्या व्यक्तीला समजते तोच व्यक्ती पुढे जाऊ शकतो, तोच व्यक्ती सत्ता काबीज करू शकतो. आणि म्हणून निवडणूक प्रक्रिया समजणे खूप आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, या राज्यशास्त्राच्या अभ्यासासोबत त्याला सामाजिक शास्त्राचा अभ्यास देखील असणे आवश्यक आहे. सामाजिक क्षेत्रांचा अभ्यास म्हणजेच काय, समाजाचे प्रश्न काय हे त्याला समजणे गरजेचं आहे. जर समाजाचे प्रश्नच समजले नाही तर समाजासाठी तो कोणतं काम करू शकतो. लोकांचे प्रश्न महत्वाचे, समाजाचे प्रश्न महत्वाचे, कौटुंबिक जे प्रश्न आहेत तेही महत्वाचे, काही कायदेशीर प्रश्न महत्वाचे आहे, काही जे काही लोकांवरती अन्याय अत्याचार होते, ॲट्रॉसिटीज ज्या होतात तेही प्रश्न महत्वाचे. आणि ह्याच्यामधली जी प्रामाणिकता जी आहे ही प्रामाणिकता देखील तितकीच महत्वाची, तितकीच निष्ठावान अशा स्वरूपाची असणे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी शिक्षित व्हा, शिक्षण घ्या किंवा शिकवा, याचा अर्थ काय तर योग्य प्रकारे आपण प्रशिक्षण घेणे खूप आवश्यक आहे. ते सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा आर्थिक अशा स्वरूपाचं असणे खूप गरजेचं आहे. कारण की आर्थिक विकासाशिवाय समाजाची प्रगती होत नाही. आर्थिक विकास तितकाच महत्वाचा आहे. आर्थिक विकास करण्यासाठी समाजातील लोक जर प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जात असतील, त्याचप्रमाणे व्यावसायिक बनत असतील, नोकरीला लागत असतील, फक्त तितकंच विश्व आपलं समजू नये. याही पलीकडे सामाजिक जबाबदारी काय हे देखील आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि आपण त्या स्वरूपामध्ये या सामाजिक जबाबदारीचा अभ्यास करून लोकांना त्या त्या प्रकारे आपण प्रेरणा देणे आणि प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये राहणे हे देखील खूप महत्वाचं आहे. तर बाबासाहेबांचा हा संदेश होता, शिकवा, संघटित करा. तर समाजाला खरंच संघटनेची खूप आवश्यकता आहे. जो समाज असंघटित असतो त्या समाजामध्ये अनेक प्रकारची शकलं तयार होत असतात, अनेक प्रकारचे गट बनत असतात. इथे बाबासाहेब जे आहेत ते प्रमुख आपले आहेत. आणि बाबासाहेब प्रमुख असताना समाजाचं संघटन हे बाबासाहेबांना सोडून म्हणजे बाबासाहेबांच्या विचारांना सोडून असताच कामा नये. मुळात प्रत्येक व्यक्तीने संघटना करण्याची गरज नाही. जे संघटन आहे त्या संघटनेला अधिक चांगल्या पद्धतीने मजबूत करणे खूप आवश्यक आहे. इथे प्रत्येक व्यक्ती संघटन काढत आहे आणि प्रत्येक व्यक्ती राजकीय पक्ष खोलत आहे. इथे धम्मामध्ये देखील प्रत्येकाचे वेगवेगळ्या पद्धतीच्या संघटना आहे. या सगळ्या संघटनेतून काय सिद्ध होतं की बाबासाहेबांचा संदेशच आपल्या लक्षात आला नाही असं त्याचा अर्थ होतो. बाबासाहेबांचा संदेश आहे की संघटित करा. संघटित व्यक्ती एका विचाराने होऊ शकतो. एक विचारावरती, एका ध्येयावरती केंद्रित जी माणसं असतात तीच माणसं संघटित होऊ शकतात. परंतु ज्याला वैयक्तिक स्वार्थ साधायचा आहे किंवा ज्याच्यामध्ये सायकोलॉजिकल इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आहे असा प्रत्येक व्यक्ती स्वतः मोठं होण्याच्या नादामध्ये किंवा स्वतः अधिक धनसंपत्ती कमवण्याच्या नादामध्ये किंवा नावलौकिक कमवण्याच्या नादामध्ये तो समाजाचं अतोनात नुकसान करत असतो. असं समाजाचं नुकसान होत आहे. संघटनेच्या अंतर्गत संघटना तयार होते, पुन्हा त्याच्या अंतर्गत संघटना तयार होते. अशा संघटना हे समाजाला तोडत असतात, त्या समाजाला जोडत नाही. समाज जोडण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितने, एक विचाराने एकत्रितने अभ्यास करणे, साधक बाधक
ज्या असतात त्या चर्चा करणे हे खूप आवश्यक गोष्टी आहेत. आज कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये समाजाची उन्नती आपण कशी करणार? आपल्याला समाजाची उन्नती जर साध्य करायची असेल तर आपल्याला समाजाचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. आपल्या लोकांचा बारकाईने अभ्यास करावा लागेल आणि बारकाईने अभ्यास करून या समाजामध्ये असणारं संघटन हे मजबूत करावं लागेल. आणि जे लोक ह्या पद्धतीने संघटनेमध्ये सामील होऊ इच्छित नाही अशा लोकांशी तुम्ही सातत्याने संवाद साधून सातत्याने संपर्क करून याची का आवश्यकता आहे, हे का आवश्यक आहे, हे देखील आपण जाणणे खूप आवश्यक आहे. कारण की बाबासाहेबांचा स्पष्टपणे संदेश आहे, संघटित व्हा, संघटन सक्षम करा. तर संघटन सक्षम नसेल तर कोणतंच ध्येय हा समाज गाठू शकत नाही. आणि समाज जर कोणतं ध्येय गाठू शकणार नाही, राजकीय सत्ता जर तो काबीज करू शकेल तर त्याच्या इतकं हार दुसरी कोणतीच नाही. ही हार कुणाची आहे? ही हार समाजाची आहे. बाबासाहेबांनी दाखवलेला हा जो प्रकाश मार्ग आहे किंवा हा नवीन मार्ग जो आहे त्या मार्गाच्या आधारे जाणे खूप आवश्यक आहे. बघा, इतर जे लोक आहेत हे लोक या सगळ्या बाबासाहेबांचा अभ्यास करून ते लोक बाबासाहेबांनी सांगितलेल्या पद्धतीने त्यांचं संघटन मजबूत करतात, परंतु आपण त्याच्यातून बोध घेत नाही. आपल्या इतक्या संघटना आहे, जेवढ्या व्यक्ती तितक्या संघटना. आणि संघटनेचा फायदा काय? या संघटनेचा काहीच फायदा नाही. केवळ वैयक्तिक लाभ किंवा वैयक्तिक पैसा कमवणे इतकाच त्याचा फायदा आहे. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संघटना का आवश्यक आहे आणि संघटनेसाठी काय काय केलं पाहिजे. तिसरी गोष्ट बाबासाहेबांनी सगळ्यात महत्त्वाची सांगितली की संघर्ष करेल. संघर्ष करण्यासाठी तितकी बुद्धी पण महत्वाची. एक तर साहस महत्वाचं आहे, बुद्धी महत्वाची, आकलन महत्वाचं आहे. आणि त्याद्वारेच आपण लोकांशी किंवा जे लोक आपल्याला आपल्या उन्नतीपासून रोखतात त्या लोकांशी संघर्ष करण्यासाठी तत्पर असलं पाहिजे. आज जर लोकांमध्ये आपण जर पाहिलं तर लोकांमध्ये अशी जाणीव झाली की पूर्वीच्या गोष्टी तुम्ही सांगू नका, पूर्वीचे दिवस गेलेले, आत्ताच तुम्ही बोला. आत्ताची परिस्थिती वेगळी, आजचे सामाजिक समीकरणं वेगळी आहे. अशा लोकांना मी सांगू इच्छितो की पूर्वीचं आणि आत्ताचं दिवस सेमच आहे. केवळ भारतीय राज्यघटना ही या देशामध्ये लागू आहे म्हणून या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. परंतु ज्या वेळेस भारतीय राज्यघटनेचं बल आपल्यातून काढून घेतलं जाईल त्यावेळेस आपल्यावरती अन्याय अत्याचाराची जी परिस्थिती ओढावेल ती सेमच असणार आहे. ती पूर्वीची या स्वरूपातच पुन्हा चालू होईल आणि पुन्हा हा समाज हा रसताळाला जाईल, पुन्हा हा गुलामगिरीच्या छायेमध्ये जाईल. याला गुलामगिरीच्या छायेतून जर मुक्त करायचं असेल तर सतर्क राहणे हे खूप आवश्यक आहे. बाबासाहेब या गोष्टीसाठी म्हणतात की हा विद्रोहाचा अग्नी कधी विझू देऊ नका. परंतु आजची परिस्थिती अशी झालेली आहे, हा विद्रोहाचा अग्नी पूर्णपणे विझून जायला लागलेला आहे. आज अशी लोक निर्माण झाली की ज्यांच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो देखील नाही, ज्यांच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार देखील नाही, ज्यांनी आपली घराणी पूर्णपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात काम करण्यासाठी लागली. आज अशी लोक, असे आपले कार्यकर्ते हे अशा लोकांसाठी की ज्यांच्याकडे बाबासाहेबांचं कोणतंच म्हणजे इमेजही नाही, कोणती त्यांची त्यांच्याकडे वैचारिकता पण नाही, आणि त्यांच्यासाठी आपले लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा पद्धतीचे त्यांचा इलेक्शनमध्ये प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्व लोक RSS वादी जे विचारधारा असणारे पक्ष आहेत या पक्षांमध्ये लोक काम करताना दिसतात. या पक्षांमध्ये काम करत असताना त्यांना ह्याची जाणीव कधीच होत नाही की यामुळे येणारा काळ जो आहे तो आपल्यासाठी गुलामगिरी आणणार आहे. हळूहळू लोक भाजपला मदत करतात, हळूहळू लोक इतर सर्व पक्षांना मदत करतात की जे पक्ष या संविधानाच्या विरोधामध्ये. भारतीय संविधान टिकणे, त्याचं संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. आणि हळूहळू या सर्व सिस्टीम ज्या आहेत या सर्व सिस्टीम या देशातून कमकुवत करून त्या संपवण्याच्या मार्गावरती आहे. या देशामध्ये कोणताच कायदा व्यवस्थितरित्या पाळला जात नाही. त्या कायद्यातून अनेक पळवाटा शोधल्या जातात आणि त्या पळवाटेतून माणूस जो आहे हा माणूस त्याला त्याचा न्याय मिळत नाही. म्हणून हे राज्यव्यवस्था करते आणि हे न्याय व्यवस्था पण करते. म्हणून न्याय आज मिळत नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे सूत्र आहे, न्याय मिळवणे हे एक सगळ्यात मोठं शस्त्र बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि न्यायासाठी तुम्ही कसं लढलं पाहिजे याचं शिक्षण त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणून संघर्ष करायचा असेल तर तो संघर्ष एकतर अहिंसेच्या मार्गाने असावा,
संघर्ष करत असताना प्रामाणिकपणा असावा, संघर्ष करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती निष्ठा असावी आणि संघर्ष करत असताना समाजातील लोकांच्या प्रश्नांचं योग्य आकलन हे आपलं असावं. तेव्हाच आपण योग्य प्रकारे संघर्ष करू शकतो, अन्यथा आपण संघर्ष करू शकत नाही. कारण की आपल्या सगळ्या मुवमेंट एक रिॲक्शनरी मुवमेंट आहे. आपल्या सगळ्या मुवमेंट ज्या आहेत, सगळ्या चळवळी ज्या आहेत, जर कोणी काय आपल्याला बोललं, जातीवाचक बोललं किंवा अन्य अत्याचार, तर त्याला मोठ्या प्रमाणात रिॲक्शन देणे ही आपली मुवमेंट आहे. परंतु समाजाचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर त्याच्यावरती उभं राहिलेलं जे आंदोलन आहे किंवा चळवळ जी आहे ती सातत्याने चालू ठेवणे हे आपलं काम नाही. आपले अनेक प्रश्न भावनिक आहे, आपले अनेक प्रश्न वैचारिक बुद्धिवादी स्वरूपाचे देखील असणे खूप गरजेचे आहे. भावनिकता समाजाला अधिक आणि अधिक शक्ती देतं, परंतु त्या भावनिकतेमध्ये वाहून न जाता आपण वैचारिकता या चळवळीचं मुख्य अंग बनवणे खूप आवश्यक आहे. आणि त्याच गोष्टी रिपीट करणे आवश्यक नाही. त्याच गोष्टींचं योग्य प्रकारे आकलन करून ते आजच्या काळामध्ये कसं योग्यरित्या आपल्याला वापरता येईल या स्वरूपात देखील त्याचा अभ्यास होणे खूप गरजेचं आहे. अन्यथा लोक शब्दाला पकडून बसलेत, वाक्यांना पकडून बसलेत, अन्यथा लोक त्या गोष्टींना पकडून बसलेत आणि त्याच्यामुळे आजच्या काळात जलद गतीने बदलणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ते सक्षम नाही. एक वैचारिक विकलांगता लोकांमध्ये आलेली आहे आणि ही वैचारिक विकलांगता आपल्याला काढणे खूप आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेबांची 3 सूत्र कधी पण लक्षात ठेवा की शिक्षित करा, संघटित करा आणि संघर्ष करा. या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणखी महत्त्वाचं हे आहे की जागतिक स्तरामध्ये आपण सर्व बौद्ध धर्मीय लोक जागतिक स्तरावरती बहुसंख्याक पद्धतीमध्ये आणि भारतापुरतं मर्यादित झालं, राष्ट्रीय स्तरावरती मर्यादित झालं तर आपण अल्पसंख्याक अशा स्वरूपामध्ये आपण बौद्ध म्हणून आपली आयडेंटिटी वाढवणे खूप आवश्यक आहे. आपण बौद्ध म्हणून आपण समाजाला संघटित करणे खूप आवश्यक आहे. आपण बौद्ध म्हणून एकमेकांना जुळणे खूप आवश्यक आहे. कारण की बाबासाहेबांनी कार्ल मार्क्स आणि बुद्ध धम्म या दोन्ही गोष्टींची तुलना करत असताना बुद्ध धम्माचं जे महत्त्व आहे ते महत्त्व फक्त सत्ता पैसा इतकंच नाही, तर माणसाची एकंदरीत जबाबदारी काय, त्याची कर्तव्य काय, त्यांनी जीवनामध्ये काय प्राप्त केलं पाहिजे. त्याला फक्त पैसा मिळणे इतकंच त्याचं उद्दिष्ट नाही आहे. त्या पैशाचा सदुपयोग करणे, मानव सेवा करणे, इतरांचं कल्याण करणे किंवा जे काही चॅरिटी वर्क आपण करतो ते चॅरिटी वर्क करणे हे देखील तितकंच महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि हा देखील एक राजकारणाचा महत्त्वाचा भाग आहे. बघा, ख्रिश्चन समाज हा कधी राजकारणामध्ये ऍक्टिव्ह दिसत नाही, परंतु ख्रिश्चन समाजामध्ये त्यांच्या सगळ्यात जास्त मिशनरी वर्क आपल्याला पाहायला मिळतात, चॅरिटी वर्क पाहायला मिळतात. त्यांचे सगळ्यात जास्त हॉस्पिटल्स आहेत, त्यांचे सगळ्यात जास्त शैक्षणिक संस्था आहेत, त्यांचे सगळ्यात जास्त सेवाभावी केंद्र आहेत आणि यातून ते योग्य प्रकारे काम करतात. लोक आपोआप त्यांच्याशी जुळले जातात. आपणही करू शकतो, फक्त आपल्यामध्ये जो अभाव आहे तो मॅच्युरिटीचा आहे. आपल्यामध्ये जो अभाव आहे तो एकमेकांना न समजून घेण्याचा आहे किंवा एकमेकांचं न ऐकण्याचा आहे किंवा कोणतेही कार्य जास्त काळ न चालतात, ते फक्त 1, 1.5 किंवा 5 वर्ष चालतात आणि ते संपून जातात, अशा प्रकारचं आहे. तर कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी पहिल्यांदा एकजुटीने एकत्र येणे, ते ध्येय ज्या काळापर्यंत तुम्हाला साध्य करायचं ते साध्य करणं, त्याच्यामध्ये नवीन बदल करणे, त्याच्यामध्ये लोकशाही पद्धतीने प्रत्येक व्यक्तीला संधी देणे काम करण्याची, अशा पद्धतीने जर आपण ठेवलं आणि तितकी समज जर आपल्यामध्ये तयार केली, तितकी एकमेकांच्या प्रती जर अंडरस्टँडिंग जर आपली तयार केली, तर निश्चितपणे आपण देखील योग्य प्रकारे समाजामध्ये जुळू शकतो, सगळ्यांना जोडून ठेवू शकतो आणि विदाऊट कोणाची मदत न घेता, कोणत्याही राजकीय पक्षावरती अवलंबून न राहता, कोणत्याही मंत्र्यांवरती अवलंबून न राहता आपण आपली उच्च पद्धतीने प्रगती करू शकतो. हे ख्रिश्चन समाजाकडून शिकण्यासारखं आहे असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आपण ते करणे खूप आवश्यक आहे. म्हणून धम्म एक प्रकारचं असं सामाजिक काम आहे की ज्याच्यामध्ये माणसाने कुठल्याही ईश्वराला मानू नये, कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी देऊ नये आणि सगळ्यांना समान संधी प्राप्त करून द्यावी, सगळ्यांना शिक्षण मिळेल याची प्रत्येकाने खात्री, म्हणजे आपले जे पुढारी, आपली जी लोक आहेत यांनी सगळ्यांना प्रत्येकाला शिक्षण भेटलं पाहिजे याची तरतूद करणे खूप आवश्यक आहे. समाजातील लोकांना, गोरगरीब लोकांना लुबाडणे नाही. जर गोरगरीब लोकांना लुबाडून जर एखादा व्यक्ती मोठा होत असेल तर तो त्याच्या जीवनामध्ये अत्यंत घृणास्पद काम करत आहे. लुबाडणे नाही, समाजाचा सेवक बनणे, समाजाचे लोकांमध्ये काम करणे, तेज निर्माण होईल अशा पद्धतीने काम करणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आजच्या काळाची ती गरज आहे. म्हणून काही गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत ज्या आपण समजून घेणे खूप आवश्यक आहे. की पहिली गोष्ट, आपल्यामध्ये नेतृत्वाचा आपण विकास करणे खूप आवश्यक आहे. म्हणजे लिडरशिप डेव्हलपमेंट हा कार्यक्रम समाजामध्ये राबवणे खूप आवश्यक आहे. तर या लिडरशिप डेव्हलपमेंटमध्ये कोणतं कार्य केलं पाहिजे. पहिली गोष्ट ही लक्षात आली पाहिजे की नेता कोण.
विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लोकांचे मार्गदर्शन करणारी अशी बुद्धिजीवी व्यक्ती की जी असा उद्देश पूर्ण करण्यासाठी मार्ग जाणते, जी स्वतः त्या मार्गावरून चालते, येणाऱ्या व आलेल्या अडचणीवर उपाय करते व इतरांनाही त्या मार्गावरून नेण्यासाठी मार्गदर्शन करते आणि होणाऱ्या परिणामांची जबाबदारी स्वतः स्वीकारते, अशा बुद्धिजीवी व्यक्तीस नेता असं म्हटलं जातं. मग या नेतृत्वापुढे कोणती कोणती आव्हानं असतात? तर आंबेडकरी विचारांची समज त्याला असणे खूप गरजेचं आहे. आंबेडकरी विचारांची समज जर असेल तरच तो प्रत्येक गोष्टीचं योग्य प्रकारे विश्लेषण करू शकतो. जर त्याला तशी समज नसेल किंवा त्याचं ज्ञान त्या प्रकारचं नसेल तर त्याला या प्रकारचं विश्लेषण करता येत नाही, म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसते. दुसरी गोष्ट, सद्य परिस्थितीचे आकलन आणि त्याचं विश्लेषण करणे हे काळाची गरज असते. सध्याची परिस्थिती काय, सध्याची भांडवलशाही व्यवस्था काय, या भांडवलशाही व्यवस्थेने पोचलेल्या सध्याच्या काळातील राजकीय सत्ता कशी आहे, या राजकीय सत्तेतून निवडून येणारे जे लोक आहेत ती कोणत्या प्रकारची, ती कोणत्या प्रवृत्तीची आहे, अशा वेळी काय केलं पाहिजे, अशा वेळी समाजाला कसं मार्गदर्शन केलं पाहिजे, या परिस्थितीचं योग्य विश्लेषण कसं केलं पाहिजे, याची जाण त्यांना असणे खूप आवश्यक आहे. जर तुमच्याकडे मीडिया नाही, तुमच्याकडे असं कोणतं प्रसार माध्यम नाही जे तुमच्या बातम्या दाखवत नाही, अशा वेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? लोकांवरती ज्या गोष्टीचा प्रभाव होतो, म्हणजे जास्त माहितीचा पण प्रभाव होतो आणि कमी माहितीचा पण प्रभाव होतो, म्हणून फक्त आणि फक्त सोशल मीडियावरती अवलंबून न राहता लोकांमध्ये प्रत्यक्ष जाणे देखील सगळ्यात महत्वाचं काम आहे. तेव्हा तुम्हाला सद्य परिस्थितीची जाणीव योग्य प्रकारे होऊ शकते आणि तुम्ही त्याचं विश्लेषण करू शकता. कार्यकर्त्यांची निवड आणि नियुक्ती करणे हे देखील खूप महत्वाचं आहे. योग्य कार्यकर्ते निवडले पाहिजे, नाही तर कुणीही कार्यकर्ते निवडतात आणि त्याच्यामुळे तेच कार्यकर्ते पुढे जाऊन तुम्हाला विरोध करतात आणि तुमचं कार्य संपून जातं. कार्यकर्त्यांची योग्य प्रकारे निवड केली पाहिजे, त्याच्या योग्य प्रकारे नियुक्त्या केल्या पाहिजे. उद्देश, विचारधारा, कार्य, सिद्धांत याचे आकलन व विचार विश्लेषण याची तत्परता त्या नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीमध्ये असली पाहिजे. आपले कोणते सिद्धांत आहे, सिद्धांत त्यांनी कधी सोडता कामा नये. आपली विचारधारा काय ही त्यांनी कधी सोडता कामा नये. कारण की असे अनेक लोक आहेत जे विचारधारा सोडून कोणतीही विचारधारेला जॉईंट होतात, कुठेही येतात, काही करतात, काही बोलतात, कुठलेही संदर्भ देतात आणि कशाही पद्धतीने वागतात. अशा प्रकारच्या लोकांना कितीही पैसावाला जरी असला, कितीही धनाढ्य जरी असला, कितीही इतरांवरती गुंडगिरीचा प्रयोग करणारा जरी असला तरी अशा लोकांपासून लोकांनी सावधच राहावं. अशा लोकांचा आपल्यावर वर्चस्व स्थापन करून न देणे हे महत्वाचं कार्य. म्हणून उद्देश त्याचा क्लिअर पाहिजे, विचारधारा त्याची स्पष्ट पाहिजे, त्याचे कार्य आणि सिद्धांत क्लिअर पाहिजे, त्याचं आकलन शक्ती खूप महत्वपूर्ण आहे, ती विकसित पाहिजे, त्याचे विचार आणि विश्लेषण करण्याची पद्धती ही तत्पर पाहिजे. म्हणजे तत्पर याचा अर्थ इन्स्टंट पाहिजे, लगेच पाहिजे, त्याला त्याचा विचार लवकर करता आला पाहिजे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक समस्याचं आकलन पाहिजे. बघा, सामाजिक समस्या, आर्थिक समस्या, धार्मिक समस्या, राजकीय समस्या आणि सांस्कृतिक समस्या याचं आकलन त्याला असणे गरजेचं आहे. आणि याच्यावरचे उपाय काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात आणि निर्माण होत असताना त्याला उपाय काय असतात हेही त्याला माहिती असणे गरजेचं आहे. कारण की नुसतं समस्या माहिती आहे पण त्याच्यावरचे उपाय देखील त्याला सांगता आले पाहिजे किंवा तसा त्याचा अभ्यास पण असला पाहिजे. विविध संघटना जरी असतील तर समन्वयाने एकत्र येणे आणि कार्य करणे गरजेचे आहे. असं म्हणत नाही की सगळा समाज परिपूर्णरित्या संघटित होईल. संघटने म्हणजे समाजामध्ये अनेक संघटना राहणार आहे ही प्रॅक्टिकल स्थिती ही आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे. म्हणून त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे. एक कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती त्यांनी एकत्र आलं पाहिजे. एकमेकांचे विचार प्रभाव हे जाणून घेतले पाहिजे आणि म्हणून एकमेकांचे सहकार्य घेणे हे देखील खूप आवश्यक आहे. जाती व्यवस्था किंवा क्रमिक असमानतेवरती आधारित समाज व्यवस्था ही त्याला लक्षात आली पाहिजे. जाती व्यवस्था काय, त्याचं स्वरूप काय आणि कोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे. दहशतवाद कोणत्या कोणत्या प्रकारचा असतो, धार्मिक असतो, सामाजिक असतो, सांस्कृतिक असतो, शैक्षणिक असतो किंवा राजकीय असतो, आर्थिक असतो, या सगळ्या दहशतीचं त्याला आकलन असणं गरजेचं आहे. नुसतं आकलन नाही, त्याच्यावरचे उपाय पण माहिती त्याला पाहिजे.
आणि ही जाणीव त्यांनी लोकांमध्ये करणे खूप आवश्यक आहे. आता त्याच्यामध्ये आणखीन काय महत्वाचं आहे तर त्याच्यातली जी कौशल्य आहे, नेतृत्वपणातली जी कौशल्य आहे ती पण महत्वाची. माहिती आणि ज्ञान त्याला असलं पाहिजे. उद्देश आणि विचारधारा या सिद्धांतावर त्याची निष्ठा असली पाहिजे. नैतिक चारित्र्य चांगलं असलं पाहिजे. संवाद भाषण कौशल्य त्याचं चांगलं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये धीटपणा धैर्यपणा असला पाहिजे. त्याच्यामध्ये धाडसीपणा असला पाहिजे. त्याच्यामध्ये दृढ निश्चय असला पाहिजे. समय सूचकता ही अत्यंत महत्वपूर्ण आहे, ती त्याच्यामध्ये असली पाहिजे. वक्तशीरपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे, की असंच अडमढम करत जर व्यक्ती जर काम करत असेल तर अशा व्यक्तीने समाज संघटित राहत नाही, त्याचं कोणतं इम्प्रेशन त्याच्यामध्ये राहत नाही. संयमी वृत्ती असली पाहिजे. जबाबदारी घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. कार्य तत्परता ही त्याच्यामध्ये असला पाहिजे. हजरजबाबीपणा असला पाहिजे. अष्टपैलुत्व त्याच्यामध्ये असलं पाहिजे. नियोजन करण्याची क्षमता त्याची प्रगल्भ असली पाहिजे. तो इनामदार असला पाहिजे. तो समाजाच्या प्रती समाजाच्या विचारांच्या प्रती प्रामाणिक असला पाहिजे. निरपेक्षता भाव त्याच्यामध्ये असला पाहिजे किंवा स्वार्थी वृत्ती त्याच्यामध्ये असतं कामा नये. निपक्ष कोणत्याही एखाद्या व्यक्तीची बाजू घेणे किंवा कोणत्या एका व्यक्तीला डॉमिनेट करणे अशा पद्धतीने तो असता तो निपक्ष असला पाहिजे. त्याची निर्णय घेण्याची क्षमता ही तत्परच असली पाहिजे. या नेतृत्वाच्या या सगळ्यात महत्वाच्या कौशल्यांमध्ये काही ज्या पायऱ्या आहेत नेतृत्व करण्याच्या, त्याच्यामध्ये जर आंदोलनाचा भाग असेल तर सहकारी होणे, हितचिंतक होणे, श्रोता कधी कधी ऐकून घेणे, समर्थक असणे, प्रशिक्षणार्थी असणे, कार्यकर्ता म्हणून काम करणे, प्रचारक म्हणून काम करणे, प्रसारक म्हणून काम करणे, वक्ता, प्रवक्ता, ज्ञाता, प्रोटेक्टर म्हणजे संरक्षणकर्ता, नेता, अशा पद्धतीने त्याच्या ह्या ज्या नेतृत्व विकसित करण्याच्या पायऱ्या ही आपण लक्षात घेतल्या पाहिजे. कारण की फक्त आणि फक्त डायरेक्ट नेतृत्व नाही, तो क्रमाक्रमाने विकसित झाला पाहिजे. जबाबदेही म्हणजे जबाबदाऱ्या ज्या आहेत त्याच्या आहेत की परिणाम, अंतर्बाह्य परिणाम काय होतात कोणत्या गोष्टी ते त्याला माहिती पाहिजे. त्याचं व्यवस्थापन चोख पाहिजे. किंवा सिद्धांताच्या बाबतीमध्ये तो देखील तितकाच महत्वपूर्ण अशा पद्धतीचा असला पाहिजे. आणखीन सगळ्यात महत्वाचे की स्वयंप्रकाशित व्हा अशा पद्धतीने त्याची वृत्ती असली पाहिजे. त्याचा जागृतीचा जो काही जागृतीचा तर विचारांच्या प्रती जागृती त्यांनी सातत्याने ठेवली पाहिजे आणि इतरांना देखील त्यांनी सांगितली पाहिजे. भारताची, राज्याची, इतर राज्यांची काय परिस्थिती आहे याचंही त्याचं आकलन चांगलं असणं गरजेचं आहे. आर्थिक समस्या काय आहेत हे देखील त्यांना माहिती असणे गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जर या गोष्टी परिपूर्णरित्या पाळल्या आणि योग्य पद्धतीने त्याने जर या स्वरूपामध्ये काम केलं, लोकांची मनं जिंकण्याचं काम केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा हा राजकीय सत्ता प्राप्त करण्यामध्ये होऊ शकतो. आपण कोणतेही प्रशिक्षण न घेता राजकीय सत्ता प्राप्त करण्याचं जे काम करतो याच्यामुळे कोणतीही राजकीय सत्ता ही आपल्या हाती येत नाही. राजकीय सत्तेसाठी माणसांमध्ये फिरणे, प्रत्येक गावागावामध्ये जाणे, प्रत्येक लोकांमध्ये पोहोचणे, लोकांमध्ये जागृती करणे प्रचंड मोठा ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुढे ठेवलेला आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीने आज इतकं मोठं वैचारिक ठेवा आपल्यासमोर ठेवलेला आहे की जितकं तुम्ही त्याच्यामध्ये बुडाल तितकं तुम्ही नाविन्यपूर्ण व्हाल. अशा पद्धतीने जर आपण लोकांमध्ये पोहोचलो, लोकांच्या समस्या त्यांना सांगितल्या, म्हणजे अगदी SC ST OBC डिजेंटी विजेंटी या सगळ्या जाती समूहाची जेवढी लोक आहेत जे एकेकाळी बौद्ध धर्माचा भाग होती ती आज बौद्ध धर्मापासून वेगळी झालेली आहे. परंतु या बौद्ध धर्मामध्ये ज्यावेळेस ते होते त्यावेळेस ते एकत्र होते, परंतु आज ते वेगळे. पण त्यांना त्याची जाणीव करून देणे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही या प्रकारची जाणीव लोकांमध्ये निर्माण करू शकला, लोकांमध्ये या पद्धतीने पोहोचू शकला, एक सामाजिक प्रबोधन आणि दुसरं राजकीय सत्ता, म्हणजे प्रत्येक व्यक्तीची आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक उन्नती साध्य करायची असेल आणि त्याच्या मूलभूत गरजा ज्या आहेत अन्न, वस्त्र, निवारा आणि इतर काही ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, शिक्षण, आरोग्य या सगळ्या गोष्टी त्यांना प्राप्त करून घ्यायच्या असेल तर त्याचा एकमात्र मार्ग म्हणजे लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे, जागृती तयार करणे. आणि या जागृतीच्या आधारे तुम्हाला जी राजकीय सत्ता प्राप्त करायची ती राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी राजकीय समीकरणं समजणे, कारण राजकीय सत्ता प्राप्त केल्यानंतरच तुम्ही अनेक गोष्टी साध्य करू शकता. समाजाचा विकास करण्यासाठी तुमची तळमळ ही तुम्हाला राजकीय सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकते. आज कोणीही असा व्यक्ती नाही की राजकीय सत्ता प्राप्त करू शकणार नाही. की या ठिकाणी मी प्रकर्षाने सांगेल की मान्यवर घनश्याम यांनी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना महाराष्ट्रात यश मिळत नाही म्हणून उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी बहुजन पक्षाची एक मोठी चळवळ सुरू केली आणि त्या ठिकाणी त्यांनी यशस्वी करून दाखवली. त्याच्यातलं यश अपयश कोणत्या स्वरूपामध्ये कमी झालं, जास्त झालं याच्याविषयी मी चर्चा करत नाही, परंतु एक स्ट्रॉंग डिटर्मिनेशन ठेवून
त्यांनी ज्या पद्धतीची मुवमेंट सुरू केली, ज्या पद्धतीने त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना आकलन करून घेतलं, त्याच पद्धतीने त्यांनी एक मोठी मुवमेंट सुरू करून त्यांनी ती यशस्वी करून दाखवली. त्याचं पुढे काय झालं ते सर्वांना माहिती आहे. परंतु या गोष्टीमध्ये न पडता की एक व्यक्तीचं नेतृत्व आणि नेतृत्वाचा विकास करत असताना सगळं काही साध्य होऊ शकतं आणि हे साध्य करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रशिक्षण घेणे खूप आवश्यक आहे. प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणतीही राजकीय सत्ता तुम्ही काबीज करू शकत नाही. आज भाजपासारखा पक्ष जरी असला तरी त्यांच्याकडे प्रशिक्षण घेणारी लोक आहेत. ते RSSच्या द्वारे प्रशिक्षण घेतात आणि काम करतात. आज भले इतर ते काही बोलत जरी असले तर ते प्रत्येक व्यक्ती जो आहे त्यांचा तो प्रशिक्षण घेतलेला व्यक्ती आहे आणि म्हणून त्यांनी केलेलं इतक्या दिवसाचं काम त्याचं फळ त्यांना त्यांची सत्ता 10 वर्षांनी आता पुन्हा स्थापन झाली आहे भारतामध्ये. तर या दृष्टिकोनातून आपण देखील की आपले जे काही राजकीय नेते असतील, हे राजकीय नेते किंवा नवीन नेतृत्व तयार करणारे जे काही आपले लोक आहेत, त्या नवीन नेतृत्वामध्ये या सगळ्या गोष्टींचा अभाव होता कामा नये. आपण या सर्व लोकांच्या मनगटाला मनगट घासून तितक्याच तत्परतेने आपण या स्पर्धेच्या युगामध्ये त्यांच्यासोबत असणे खूप गरजेचे आहे. समाजाने फार मोठी प्रगती केलेली आहे, परंतु त्यातला धन्यता न मानता आपण सातत्याने जागृत राहणे, संरक्षणार्थ जागृत राहणे, आपली जबाबदारी स्वीकारणे हे खूप आवश्यक आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात, तुम्हाला धम्म तरी वाचवा लागेल, नाहीतर तुम्हाला संविधान तरी वाचवा लागेल. धम्म जर तुम्ही वाचवू शकला नाही तर तुमची एक मोठी हानी होईल आणि भारतीय संविधान जर तुम्ही वाचवू शकला नाही तर तरी पुन्हा तुम्ही गुलामगिरीच्या छायेत जाल. या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध लोकांशी संपर्क स्थापित करणं, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भारतीय राजकारणावरती काय प्रभाव होतो हे पाहणं, धर्माचा काय प्रभाव होतो हे पाहणं, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकमेकांशी संलग्न आहेत आणि या सगळ्या गोष्टी संलग्न असताना कुठे कुठे विकास केला पाहिजे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आर्थिक प्रगतीशिवाय सामाजिक राजकीय जी प्रगती ती होऊ शकत नाही आणि म्हणून आर्थिक प्रगती होण्यासाठी व्यवसाय, नोकरी किंवा जिथे कुठे तुम्हाला संधी मिळेल त्या ठिकाणी तुम्ही जाणे आणि ती प्रगती करणे खूप आवश्यक आहे आणि तेही तुमच्या शिक्षणावरती अवलंबून आहे. शिक्षणामुळे आपल्याला जे काही प्राप्त झालेले म्हणजे आज बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण याचा संबंध शिक्षणाशी. शिक्षण घेतलं तरच आरक्षण आहे. शिक्षण शिक्षण सोडून आरक्षणाचा भाग नाही. म्हणून मग राजकीय भाग आहे, ते राजकीय आरक्षणाचा भाग आहे. तर सांगण्याचं तात्पर्य की प्रचंड मोठं काम बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आपल्या समोर ठेवलेलं आहे. बाबासाहेब असं म्हटलं की हा जो काही रथ आहे चळवळीचा, हा रथ तुम्हाला पुढे नेता आला तर न्या, परंतु तो मागे निश्चितपणे आणू नका. परंतु सध्याची परिस्थिती पाहताना अनेक लोक भाजपशी जॉईन होतात, अनेक लोक काँग्रेसशी जॉईन होतात, अनेक लोक इतर कोणत्याही पक्षाशी जॉईन होतात आणि हे सगळं करत असताना म्हणजे या समाजामध्ये आणखी एक मोठी हानी आहे की या समाजामध्ये काही लोक येतात, भाषणं देतात, या समाजाचं प्रबोधन करत असताना स्वतः मोठे होतात आणि इतर जे पक्ष आहेत त्या पक्षामध्ये सामील होऊन जातात आणि समाजाचा आतोनात नुकसान करतात. एक वैचारिक दिवाळखोरीचा जो प्रकार आज आपल्याला पाहायला मिळत आहे, आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. म्हणून प्रत्येक आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे सदैव जागृत असलं पाहिजे की कोण आपला आहे, कोण आपल्याला सोडून जाईल आणि कोणाला डोक्यावर घ्यायचं आणि कोणाला डोक्यावर नाही घ्यायचं ह्याची जाणीव त्यांनी ठेवणे खूप आवश्यक आहे. तर निश्चितपणे येणारा काळ हा आपल्यासाठी नवनिर्मितीचा काळ आहे. मी नेहमी असं म्हणतो की समाजामध्ये नवनिर्मितीची गरज आहे आणि नवनिर्मिती करायची असेल पुन्हा सर्व व्यवस्थित पहिल्यापासून शिका आणि पहिल्यापासून शिकण्यामध्ये एक नवं विचाराचं दालन आपल्यासाठी स्वागत करायला तयार असेल आणि नवीन भूमिका घेऊन आपण लोकांपुढे गेलं तर निश्चित कल्याण जे आहे ते समाजाचं आपण करू शकू, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करू शकू, राजकीय सत्ता प्राप्त करू शकू, धम्म अधिक गतिमान करू शकू आणि जगाला मानवतेचा संदेश देऊ शकू. इतकंच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.